पुढची बातमी पाहूया। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग करा अशी मागणी रोहिणी खडसे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। हगवणेंच्या राजकीय लागेबांध्यांमुळे तपास पारदर्शक नाही असं रोहिणी खडसे यांचं मत आहे। केसमध्ये पोलिसांची जी भूमिका आहे ती संशयास्पद आहे। माझी आपल्याला विनंती आहे की वैष्णवी हगवणेंची केस ही आपण सीआयडीकडे वर्ग करण्यात यावी। जशी बीडच्या संतोष देशमुखांच्या केस संदर्भामध्ये सुरुवातीला पोलिसांची भूमिका ही संशयास्पद राहिली आणि जेव्हा ही केस सीआयडीकडे वर्ग करण्यात आली त्यानंतर त्या केस संदर्भातल्या अनेक घडामोडी अनेक घटना ह्या बाहेर आल्यात आणि सत्य बाहेर यायला मदत झाली। तसंच वैष्णवी हगवणेंच्या केसमध्ये अजूनही सत्यता लपवली जाते आहे किंवा कुठेतरी राजकीय दबाव असायला वाव आहे। माझी विनंती आहे ही केस लवकरात लवकर सीआयडीकडे वर्ग करण्यात यावी जेणेकरून वैष्णवीला न्याय मिळेल। कोर्टातल्या युक्तिवादादरम्यान हगवणेंच्या वकिलांनी वैष्णवीच्या चारित्र्य हननाचा प्रयत्न केला। यावरून मंत्री गिरीश महाजनांनी वकिलावर सडकून टीका केली आहे। वकिलांचं वक्तव्य म्हणजे निर्लज्जपणाचा कळस असल्याचे गिरीश महाजन म्हणाले। सर्वांच्या डोळ्यात पाणी आणणारा हा विषय आहे आणि अशा पद्धतीनं वकिलांनी बोलावं आणि तिच्या चारित्र्यावर आरोप करावे यापेक्षा दुर्दैव असू शकत नाही असंही गिरीश महाजन म्हणाले। मला वाटतं अशा पद्धतीने बोलणं, अशा पद्धतीने एवढं चारित्र्यावर कोणाचा आरोप करणं म्हणजे समोर दिसतंय की त्यांनी कशा पद्धतीने चॅटिंग केलेलं आहे, व्हिडिओ चॅटिंग केलेलं आहे, कशी मागणी केलेली आहे पैशांची, पैसे दिले नाही, हुंडा दिला नाही किंवा नाही तर मग तुझ्या भावांना मी बघून घेईल, त्यांना मी त्यांना कॉलेजमध्ये इकडे तिकडे जावं लागतं यावं लागतं। म्हणजे अशा पद्धतीने इतकी दादागिरी करून हुंडा मागितला, त्याचे पुरावे सगळे असताना आणि मग नंतर स्वतःच्या बचावासाठी निर्लज्जपणाचा कळस आहे मला वाटतं हा अशा पद्धतीने स्टेटमेंट करणं। त्या वकिलालाही थोडी लाज वाटली पाहिजे। त्याच्या घरामध्ये या बहिणी मुली आहेत। आणि या घडीची अत्यंत महत्त्वाची बातमी, सुशील आणि शशांक हगवणे यांनी पिस्तुलाचं लायसन्स मिळवण्यासाठी बनावट कागदपत्र सादर केली होती। तो अर्ज मंजूर करून घेण्यासाठी त्यांचे मामा आणि तत्कालीन पोलीस अतिरिक्त आयुक्त जालिंदर सुपेकर यांची सही असल्याचं उघड झालंय। बनावट कागदपत्रांची खातरजमा न करता पोलिसांनी अर्ज मंजूर केला होता, त्यावर जालिंदर सुपेकर यांची सही होती। शस्त्र परवाना देण्याचा निर्णय घेण्यासाठी 5 जणांची समिती असते, ज्यात पोलीस आयुक्त, सहपोलीस आयुक्त, अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रशासन, पोलीस उपायुक्त प्रशासन आणि लायसन्स विभागातील एकाचा समावेश असतो। सुपेकर यांनी त्यावेळेचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडून भाच्यांच्या शस्त्र परवान्याची फाईल मंजूर करून घेतली आणि नोव्हेंबर 2022 मध्ये परवान्यावर सही देखील केली। दरम्यान या सगळ्यावरती पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर यांनी स्पष्टीकरण दिलंय। मात्र स्पष्टीकरण देतानाच ते जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करतायत। हगवणेंना शस्त्र परवाना देण्यास कोथरूड आणि वारजेचे पोलीस जबाबदार असल्याचा दावा त्यांनी केलाय। पोलीस आयुक्तांनी शस्त्र परवान्यावर सही केल्याचं सुपेकरांनी सांगितलं। आधी पोलीस ठाणं आणि मग पोलीस उपायुक्तांकडून प्रस्ताव येतो आणि त्यानंतर पोलीस उपायुक्तांनी अतिरिक्त आयुक्त प्रशासन म्हणून आपल्याकडे प्रस्ताव पाठवला। पोलीस आयुक्तांनी मंजुरी दिल्यावर अंतिम सही केली असं स्पष्टीकरण सुपेकरांनी दिलेलं आहे।